हॅलो नमस्कार मंडळी, मी सोना. नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज रविवार, ऑफिसलाही सुट्टी. नेहमीप्रमाणे सगळी कामं आटपून घेतली आणि आत्ताच माझा बड्डे झाला आणि बड्डेला मला डॉक्टर संग्राम इंदोरे सरांचं गडकिल्ले आणि मी हे पुस्तक नेतूने मला गिफ्ट केलं होतं. जवळपास 101 किल्ल्यांची छान फोटोंसह माहिती या बुकमध्ये आहे. तुम्हाला पण हे पुस्तक हवं असल्यास कॉमेंटमध्ये मला मेन्शन करा की मला हे पुस्तक हवं आहे. मी लिंक तुम्हाला सेंड करेल. ट्रेकिंगचा काही आज प्लॅन नव्हता, काही प्लॅन होते पण ते लास्ट मोमेंटला कॅन्सल झाले होते. सो आजचा हा पहिला रविवार होता जेव्हा मी सकाळी घरी होते. पण तेवढ्यात मला माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला. ते निघाले होते किल्ले रायरेश्वरला. मग काय, मी घरून परमिशन घेतली आणि बॅग पॅक केली आणि निघाले. वाटेत भोरजवळ असणारे भाटगर धरण आणि तेथीलच फेमस नेकलेस पॉइंट याचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. रायरेश्वर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येतो. हा भोर पासून सुमारे 62 किलोमीटर अंतरावर आहे. भोरमध्ये पोहोचताच महाराजांचं दर्शन घेतलं आणि एक वेगळीच एनर्जी आली आणि मग तिथून आम्ही निघालो किल्ले रायरेश्वरकडे. रायरेश्वर डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंच उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, अडवणी वाट, तसा हा परिसर दुर्गमच. दुरूनच डावीकडे केंद्रगड तर उजवीकडे रायरेश्वर किल्ला नजरेत येत होता. किल्ल्याजवळ बाईक पोहोचते. सो जास्त मोठा असा ट्रेक नाही. 10 ते 15 मिनिटात आपण गडावर पोहोचतो. इतका सोपा ट्रेक आहे. आज गडावर थोडी गर्दीच होती. गडावर असलेल्या 500 लोकसंख्येपैकी जवळपास 150 लोकच गडावर वस्ती करून राहतात. अन्य लोक काही उदरनिर्वाहासाठी बाहेर राहतात. किल्ल्याच्या पायऱ्या आहेत, तर तुम्ही निवांतपणे चढू शकता. गडाच्या उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. हे पाठीमागं आहे ते इथे एक हॉटेल काढलेलं आहे यांनी रायरेश्वरच्या पठारावरती आणि इथे टेंट पण बांधलेत. मे बी इथे टेंट लावू शकतो आपण. रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645 ला येथे स्वराज्याची शपथ घेतली. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात त्याला खूप पवित्र स्थान आहे. मंदिरातून दर्शन झाल्यावर या आजींकडून मस्त असं ताक घेतलं आणि निवांत बसलो. त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं. तिथे गेल्यावर एकदम शांत वाटलं. सगळा परिसर न्याहाळत होतो. रायरेश्वर पठारावर सप्टेंबर महिन्यात, सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये अनेक फुले दिसतात. त्यामुळे पर्यटक खूप इथे गर्दी करतात. तर तुम्ही असं पाहिलंय का कधी जमिनीवरचा इंद्रधनुष्य? तर या पठारावरील वातावरणामुळे, पाऊस यामुळे या जमिनीवर लॅटेराइट या खडकांपासून पांढऱ्या, पिवळ्या, जांभळ्या, काळ्या, लाल, राखाडी आणि हिरव्या रंगाची माती इथे पाहायला भेटते. आणि 7 रंगाचा असा हा मातीचा खजिना तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही. फक्त हा रायरेश्वर पठारावरतीच पाहायला भेटतो. धुक्यांमुळे डोंगरांचा लपंडाव असा सुरू होता आणि प्रत्येक ट्रेकरसाठी जो सगळ्यात आवडता विषय म्हणजे गड किल्ल्यांवरून घरी परत जाणे. आणि तिथं थोडंसं वाईट वाटतं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.